हॅलो गाईज, स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग करतो आहे सकाळीच, आणि सकाळीच आपला आता नाश्ता झालेला आहे, म्हणजे जेवणच करतो आहे अर्धा आपण, कारण की आपल्याला जायचं आहे शेतात औषध मारायला. तर त्याला जेवण करू, म्हणजे नाश्ता करू आणि मग जाऊ शेतात. असं चाललं होतं गाईज, टेन्शन घेऊ नका. सो गाईज, तर जेवण झालेलं आहे आणि आता माझा भाऊ आणि मी चाललेलो आहे शेतात. ते तिकडे काका पमानाला गेलेले, औषध मारायचं आहे. हे पंप घेऊन जायचं शेतात आणि आपल्या हरभऱ्यावरती औषध मारायचं आहे. तर जरा पंप घेऊन घ्यायचं आणि मारू औषध. हे पण या मग तुम्ही नंतर. सो गाईस, तर फायनली शेतात येऊन कॅन ती भरलेली मागं 20 लिटर गाईस, ती 20 लिटर. आणि इकडे हरभरा आहे, तर त्याच्यात फवारणी सुरू करायची गाईज. तर चला मारूया औषध. ते आपला भाऊ चालला इकडे पाणी भरायला. तर हरभऱ्याला औषध मारून झालेलं आहे आणि आता आम्ही पुन्हा चाललेलो आहे घरी जाऊन काय खताची गोणी आणायची, युरियाची, कारण की गावावरती मारायची, फेकाची, शिपाची. तर चला येऊ गोणी घेऊन आणि मारू गावाला. माझा भाऊ मी चाललेलो आहे. तर आम्ही आता चाललेलो आहे भराडीला खताची गोणी आणायची म्हणून. माझा भाऊ चाललेलो आहे. तर गोणी घेतलेली आता गोणी. तर गाईस गोणी 350 रुपयाची. आणि आता गोणी घेऊन चाललेलं आहे पुन्हा घरी. तर लायना भाऊ आणि मी चाललेलो आहे घरी. तर जाऊया घरी आणि मग गावा शिपाची ती गोणी आता पुन्हा घरी गेल्या. आणि घरी नाही जायचं आम्हाला, आता शेतात जायचं गोणी घेऊन गाईस. तर चला जाऊया शेताला शिकूया. सो गाईस, तर सोबत येताना मी बदाम शेक घेतला होता. तर भाऊ आणि मी बदाम शेक घेतोय, मग नंतर युरिया फेकू. गाईस, तर फायनली युरिया मारायला सुरू केलेला आहे. हे असं असतं का युरिया, काही नवीनच घटक येऊ राहिले म्हणजे त्याच्यात आता. तरी असं मारावं लागतं का युरिया. हे आपला भाऊ आपल्याला दाखवून कसं मारायचं. मारावं लागतं काय युरिया. हे आहे शेतकरी. झालेला आहे. आता आम्ही चाललेलो आहे घरी. या आयटं बोरं तोडायला आलो होतो एक बोरीला. तर आता बोरं वगैरे घेऊन चाललेलं आहे घरी. तर चला भेटूया घरी आल्यानंतर.